नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला मस्त नाश्ता दाखवणार आहे, हेल्दी नाश्ता. तर काय बनतंय पहा, हेल्दी नाश्ता, अगदी जबरदस्त नाश्ता, कमी तेलात आणि 2च वस्तूंपासून बनणारा हा हेल्दी नाश्ता. नक्कीच पहा तुम्ही. 2 ते जास्तीत जास्त 3 अशा वस्तूंपासून बनणार आहे हा नाश्ता. पण हा नाश्ता आहे मात्र जबरदस्त, खूप हेल्दी आहे. आता मी इथं सुक्का नारळ घेतलेला आहे आणि ह्याला मी आता असे काप करणार आहे. मस्त ह्या पद्धतीत पातळ पातळ असे काप करून घ्यायचे. आणि ह्याला काय करायचं, हे गोळा करायचं. थोडासा तुकडा घेतलेला आहे सुक्या नारळाचा, हा गोळा करायचा आणि हा पाण्यात द्यायचा टाकून. या पाण्यात टाकून दिला, थोडा वेळ थांबायचं. पूर्व तयारी न करता हा नाश्ता आहे, तर पहा तुम्ही, नक्कीच बनवून पहा एकदा. आता हे बाजूला ठेवलं आणि हे एक पातेलं आपल्याला हवी म्हणून हे दुसऱ्या पातेल्यात मी ओतलेलं आहे आणि हे बाजूला ठेवून देते. आता हे पहा, तर हे ठेवून दिलं बाजूला. आता हे पातेलं घेतलेलं आहे आपण. तर इथे 1 वाटी तांदूळ घेतली. आपण जे खातो तेच तांदूळ. तर आम्ही वाडा कोलम घेतो, तर वाडा कोलमच तांदूळ घेतले. 1 पेला भरून घेतलेला आहे, म्हणजे पहा तेवढा. जास्त नाही, पण भरपूर सारं होणार आहे त्याचा नाश्ता. नक्कीच पहा तुम्ही. पाणी ओतायचं आणि ह्याला पण बाजूला टाकून द्यायचं. तोपर्यंत आपली दुसरी तयारी होतपर्यंत ह्याला बिलकुल पूर्व तयारी काहीच नाही. पाणी ओतून ठेवलेले आहे दोन्ही पण. इथे चिमूटभर पोहे घेतलेले आहेत. हे बा, हे पोह्यात मी पाणी टाकते जरासं, थोडं चिमूटभर घ्यायचं. तर हे झाल्या 3 चीज आपल्या. हे पण बाजूला टाकून द्यायचं. आता पुढे पहा, इथे टमाटे घेतलेले आहे. टमाट्याचे मागचं पुढचं भाग कापून काढायचा पहिला. जे काय त्याची देठाची बाजू किंवा हे सर्व कापून काढायचं. आणि जास्त डार्कवाली लाल असेल ना, ती टमाटे घ्यायची. जास्त नाही घेतली, छोटी छोटी 2 टमाटर आहेत, तीच घेतलेली आहे मी. आपल्याला वाटीभर तांदूळ घेतलेले आहे, त्याचं बनवायचे आपल्याला. तर हा नाश्ता खूप जबरदस्त आहे, हेल्दी नाश्ता आहे, कमी तेलात बनतो आणि खायला पण खूप छान लागतो. कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. चटणीची जरूर नाही एवढी, किंवा कशाची जरूर एवढी नाही लागत, असा सुद्धा खाऊ शकता. असा जबरदस्त हा नाश्ता. तर पहा, याच्यात मी टाकते आता हे मिक्सरच्या जारमध्ये टमाटर. हे मिक्सरच्या जारमध्ये टमाटर टाकून दिलेले आहे आपण. आता पुढे आपल्याला करायचे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, ओल्या लाल मिरच्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. 4 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत. आणि आता ह्याला पाणी न घालता जिरं टाकायचे आपल्याला, थोडंसं अर्धा चमचा, जास्त नाही. आणि न पाणी घालता याला झाकण लावून बारीक वाटून घ्यायचं. पहिलं पाणी नाही घालायचं, नंतर पाहूया काय लागते का. ते वाटून घेते. हे वाटून झालेले आहे, तरी पण एवढं काय वाटलं नाही. ते थोडंसं पाणी घालायलाच लागणार आहे आपल्याला. थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याला वाटून घेऊया. आता पहा, किती छान कलर आलेला आहे त्या चटणीला. तुम्ही दिसायला किती सुंदर दिसती ती चटणी, पाहिली का तुम्ही. त्याच्यात ओतून घेते आता मी. पहा, रंग किती सुंदर आलेला आहे. आता ह्याचं निघायचं नाही, मग थोडंसं मी पाणी पण घालणार आहे. हे पहा, असं झाकण लावलं का आपलं वाया पण जात नाही. मैत्रिणींनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात, त्या पण. हे पहा, असं हलवलं का ते निघून जातं सर्व. पाहिलं. तर हे टाकायचे ह्याच्यात. जास्त पातळ पण नाही, आपल्याला चटणी बनवली ही मी, पातळ पण नाही करायची जास्त. ही चटणी फार छान लागते. पण मैत्रिणींनो, मीठ टाकायची विसरू नका. मीठ टाका, चवीनुसार मीठ हवी आपल्याला. हे बघा, आता मी तडका देणार आहे त्याला. तडक्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आता काय काय लागतं. तेल टाकले पळीवर, 1 उडदाची डाळ टाकली 1 चमचाभर, मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरं टाकलं अर्धा चमच्यापासून मी कमी आहे, का की जिरं वाटून घातलं होतं आपण.
कोथिंबीर टाकायची आणि दोन मिरच्या टाकायच्या, द्यायचा हा तडका ठेवून मस्त. हा हा, जबरदस्त तडका बसलेला आहे. खूप टेस्टी दिसते. आताच खावं वाटतंय का नाही. एवढी छान चटणी, रंग सुंदर आलेला आहे चटणीला. तर हे सर्व बाजूला ठेवते आता मी काढून. आपल्याला झटपट हवी. 10 मिनिटात नाश्ता तयार होते आपला. 10 ते 5 मिनिटात, जास्तीत जास्त 5 किंवा 10 ह्याच्या आतमध्येच तयार होणार आपला नाश्ता. आता इथे पहा तुम्ही, आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ज्याच्यात ते तांदूळ टाकते होते ना पाण्यात, ते काढते आता. ह्याला म्हणजे नुसतं पाण्यात टाकून ठेवलेलं, काहीच नाही, भिजवायचं नाही किंवा काहीच नाही आपल्याला. तर हे ओतायचे ह्याच्यात तांदूळ आणि ते सर्व ओतून घ्यायचे आपल्याला. तांदूळ सर्व काढून घेते मी. थोडंसं पण राहिलं का की आपण कमीच भिजवलेलं आहेत ना, इकडे तिकडे वाया घालवायचं नाही. थोडंसंच राहिलं तरी काढून घ्यायचं. आता हे खोबरं भिजवलेलं आहे ना, हे पण टाकून देते. मैत्रिणी, तुम्ही ह्याच्या जागी इथे ओला नारळ घातला असता तरी चाललं असतं, पण माझ्याकडे नाही येते. हे ओल्या खोबऱ्याचा मी सुक्या खोबऱ्याचा उपयोग केला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असते का तुम्ही आपल्याकडे आहे त्याचमध्ये ॲडजस्ट करायचं, त्याचमध्ये करायचं, म्हणून तुम्हाला दाखवलं आहे. मी काही नारळ आणला नाही. आणि असं हे पोहे पण टाकले ते भिजत ना, हे पण टाकले. हे पोह्यांनी काय होतं, ह्याला थिकनेस पैदा होतो, म्हणून ते पोहे थोडेसे चिमूटभर घालायचे असतात त्याच्यात. तर हे भरलं गच्च, तर मी अर्ध काढून ठेवते. हे काही वाटता येणार नाही, दुसरं वाटीत काढून ठेवते, नंतर 2 वेळा वाटते मी. पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं. जास्त पण पाणी टाकायचं नाही मैत्रिणींनो. साध्या सोप्या पद्धतीत हा नाश्ता आहे. हे झालेलं आहे आता वाटून. आता हे कसं पद्धतीने वाटलं आहे, असंच वाटायचं बारीक एकदम. काढून ते भांड्यात एका. आणि दुसरं पण आपण ते राहिलेलं आहे ना, ते पण वाटून घेते. तर ते पण माझं आपलं वाटून झालेलं आहे. हे पहा, त्याच पद्धतीने वाटलेलं आहे. बारीक वाटायचं म्हणजे छान होतं, आपली नाश्ता एकदम मस्त होतो. पाणी टाकलं जरासं त्याच्यामध्ये, परत हे असं फिरवून घ्यायचं आणि सगळं त्यातलं निघून जातं. आता हे भांडं घेतलेलं आहे, हे पण मला छोटं वाटते, तर मी आता दुसरं मोठं भांडं घेते. हे असं हलवल्यानंतर सांडून जाणार आपलं भांडं, म्हणून ह्याला बेटर बनवण्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे. पांढरं शुभ्र झाले बघा, किती छान. रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला. पाणी टाकून घेते जरासं, आपल्याला बेटर कसं लागतं पहा जरा. बेटरची कन्सिस्टन्सी नीट पहा. झटपट होणारा नाश्ता आहे हा. अशा पद्धतीचं पीठ लागतं त्याला. आता ते बाजूला घेते. आता मैत्रिणीने ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघा, पीठ पहा असंच लागतं, पातळ पीठ लागतं एकदम. आता ह्याच्यात आपल्याला जाळी पडण्यासाठी काय करणार आहे पहा. मीठ टाकायचं चवीनुसार.
छान मिक्स करून घेते आता. पीठ आपल्याला पातळच लागतं का की आपल्याला पातळ बनवायचे, जास्त जाड नाही बनवायचे. पहिले मी तुम्हाला दाखवन ते एक जाड पण बनवून आणि पातळ पण बनवून. तर जाडमध्ये आणि पातळमध्ये फरक काय असतं ते पण समजेल तुम्हाला. ते बघा, विनोचं एक पाकिट घेतलं आणि हे दिले टाकून विनोचं पाकिट. हे बघा, अर्धा चमच्यापासून पण कमी आहे, त्याच्यात बसतंच किती. जरासा पाण्याचा शिपका मारायचा आणि हे सगळं घोटून घ्यायचं मस्त. हे झालं आपलं बेटर तयार. अशा पद्धतीचं बेटर लागते आपल्याला. पहा, पातळ असं लागते आपल्याला. आता माझ्याकडे तवा म्हणजे तवा तर हे झालाय. हा आहे माझ्याकडं जुना, पण ते खराब झालाय तरी पण त्याच्यावर निघते चांगले, म्हणून मी तो ठेवते, वापरते. नाही तर दुसऱ्या तव्यावर निघत नाही बरोबर. हे असं ओतायचं. पहिले एकदा जाड दाखवते पहिला तुम्हाला करून. हे बघा, असं जाड ठेवलं, झाकण ठेवलं त्याच्यावर. जरासं ब्रशनी असं फिरवायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. खुल्ला ठेवायचा नाही का की जाड बनवलं आहे. पातळ बनवलं तरी झाकण ठेवायचं, जाड बनवलं तरी झाकण. काढला लगेच 1 मिनिटामध्ये काढून टाकायचं. बघा, झालेलं आहे. असा जाड असल्यामुळं अशी होतं. तुम्हाला जाड करायचं असलं जाड करू शकता. पहिलावाला असा झालेला आहे. तर दुसरे दाखवते तुम्हाला, फटाफट होतात. वेळ बिलकुल लागत नाही. आता पातळ बनवलेलं आहे. जरासं पातळ असं टाकायचं आणि ह्याला ना असं फिरवायचं. पहा तुम्ही आता कसं फिरवते मी. असं फिरवायचं. तर जास्त पडलेलं आहे ना, म्हणून असं फिरवायचं त्याला सगळीकडून आणि ठेवून द्यायचं झाकण. अगदी 15 सेकंदामध्ये ते परत झाकण काढून पाहायचं. 15 सेकंदामध्ये छान असं झाकण त्याचं वर उचलन. हे बघा, कडा सगळ्या वर उचललेल्या आहेत, म्हणजे मोकळं झालेलं आहे. हे बघा, किती छान जाळीदार पडलेलं आहे का नाही मस्त. पहा, तो दुसरा जाड्यापासून हे छान पडलेलं आहे. तुम्हाला दाखवण्याचे कारण मला पातळच करायचे होते, पण जाड पण असा होऊ शकतो. आता इथे मध्ये ओतलं ना आणि तरी फिरवलं तरी चालेल. असं फिरवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं लगेच. जाळी पहा, टाकता टाकता जाळी पडलेली आहे. आणि ह्याला वेळ नाही लागत. एवढा हेल्दी नाश्ता आहे ना. आता तेल मी टाकत नाही. पहा, जरा पण तेलचा वापर करत नाहीये. हे बघा, छान खरपूस झालेला आहे हा मस्त. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा कुरकुरीत करू शकता, मऊ करू शकता, कसंही करू शकता. आता मी बरेच केलेले आहेत, त्यामुळे काही नरम झालेत, काही कडक केलेत. आमच्या नातवंडांना लागतात असे कडक, काही न लागतात, काही न नरम लागतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी केले आहेत. पण हे नरमच छान लागतात. हेल्दी नाश्ता ना हा नरमच मस्त लागतात. हे बा, लगेच कडा उचलतात त्याच्यावर. एवढीशा पिठाशी 10-12 झालेले आहेत. पहा, सुंदर असे बनलेले आहेत. जाळीदार एकदम मऊ लुसलुसीत पण झाले आहेत, कडकवाले पण झालेले आहेत. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा.